अशा पद्धतीने जर पेपर कटिंग केली तर खूप छान असं ब्लाऊज बसते बघा। तर बघा आता ही कटोरी कट करून घ्यायची आपण आणि दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची। तर ती कशा पद्धतीने वाढून घ्यायची, तर बघा ही छोटी कटोरी वाढून घेण्यासाठी मी दुसरा पेपर घेतला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ही कटोरी ठेवायची आणि आहे तशीच आखून घ्यायची बघा। जशी आहे तशीच कटोरी आखून घ्यायची आणि बघा ही साईडली उचलून ठेवायची छोटी कटोरी। आता ही कटोरी वाढून घ्यायची, या साईडने अर्धा इंच, या साईडने पाव इंच आणि खालच्या साईडने इथे 1.5 इंच आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 इंच वाढवून घ्यायची। आता या दोन्ही पॉईंटचा सेंटर करायचा अशा पद्धतीने। तर बघा अशा पद्धतीने स्टेप फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरच्या खाली इथे 1.5 इंच वाढून घ्यायचं। आता हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे, वरच्या साईडने सुद्धा जोडून घ्यायचं आणि या साईडने खालच्या साईडने वाढत वाढत अशा पद्धतीने या पॉईंटला जोडून घ्यायचं। तर बघा आपली मोठी कटोरी तयार आहे। आता ही कट करून घ्यायची। तुम्हाला जर या पेपर कटिंगचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ बघू शकता।